आरोग्य आणि संरक्षणाची कहाणी. धनतेरस स्टोरी ऑफ हेल्थ अँड प्रोटेक्शन. आज धनत्रयोदशीचा पहिला दिवस. घरामध्ये दिवे लागायची तयारी सुरू आहे. छोटा प्रधानेश आईबाबांना जान्हवी आणि जगदीश विचारतो, आई, हा कोणता सण आहे आणि आपण दिवे का लावतो? जान्हवी हसून म्हणाली, बाळा, हा आरोग्य आणि समृद्धीचा सण आहे, पण त्याचे खास कारण आहे. चल, आपण आपल्या मार्गदर्शक बाप्पाला विचारूया. तेवढ्यात गणपती बाप्पा तिथे लहान मुलासारखेच हसणारे, मोदक खात प्रकट झाले. बाप्पा म्हणाले, लवकरच सांगतो, मी तुझ्यासाठी 2 सुंदर कथा आणल्या आहेत. गणपतीने मोदक पूर्ण केला आणि सुरुवात केली. प्रधानेश, पहिला दिवस आरोग्याचा. खूप वर्षांपूर्वी देव आणि दानवांनी मिळून समुद्रमंथन केले, कारण त्यांना अमृत मिळवायचे होते. तेव्हा मंदार नावाचा एक मोठा पर्वत दोरीसारखा वापरला गेला आणि देवदानव खूप मेहनत घेऊन समुद्र ढवळू लागले. खूप खूप मोठा आवाज येत होता. त्या मंथनातून अनेक सुंदर वस्तू बाहेर आल्या आणि शेवटी सुंदर तेजस्वी भगवंत हातात अमृताचा सोनेरी कलश घेऊन प्रकट झाले. त्यांचे नाव धन्वंतरी. धन्वंतरी हे देवांचे वैद्य म्हणजे डॉक्टर्सचे डॉक्टर. त्यांनाच आपण धनत्रयोदशीला आरोग्याचे धन म्हणून पूजतो. जान्हवी म्हणाली, म्हणूनच आज आपण आरोग्य चांगले राहावे म्हणून प्रार्थना करतो आणि घरात तुळस औषधी वनस्पती आणतो. आरोग्य हेच आपले पहिले धन आहे. जगदीश म्हणाले, खूप छान बाप्पा. प्रधानेश, आता तुला दुसऱ्या एका गोष्टीबद्दल सांगतो. ती म्हणजे आपण दिवे का लावतो याची गोष्ट. फार वर्षांपूर्वी राजा हेमाचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे नाव आयुष. ज्योतिषांनी सांगितले की आयुष लग्नाच्या 4थ्या दिवशी सर्पदंशाने मरणार. गणपती बाप्पा म्हणाले, पण आयुषची बायको, जिचं नाव श्रिया होतं, ती खूप हुशार आणि प्रेमळ होती. तिने ठरवलं, मी माझ्या पतीला वाचवणारच. तिने 4थ्या रात्री महालाच्या दाराबाहेर सोन्या चांदीचे दागिने आणि नाण्यांचे ढीग लावले. त्या धनामुळेच या सणाला धनत्रयोदशी म्हणतात. आणि तिने फक्त सोन्याचे ढीग लावले नाहीत, तर महालाच्या दाराबाहेर सर्वत्र, प्रत्येक कोपऱ्यात तिने छोटे छोटे दिवे लावले. हजारो दिवे. रात्री यमराज, मृत्यूची देवता, एका मोठ्या काळ्या म्हशीवर बसून सर्पाच्या रूपात आयुषला घ्यायला आले. पण दिव्यांच्या त्या प्रचंड प्रकाशाने आणि सोन्याच्या चमकण्याने यमराजांचे डोळे दिपले. तो प्रकाश इतका तेजस्वी होता की त्यांना पुढे काहीच दिसले नाही. यमराज खूप दूरपर्यंत चमकणाऱ्या दिव्यांमुळे पुढे जाऊ शकले नाहीत आणि शांतपणे नाराज होऊन परत गेले. अशा प्रकारे आयुषचे आयुष्य वाचले. या घटनेमुळे आयुषचे आयुष्य वाढले. त्या दिवसापासून घराच्या दाराबाहेर यमराजाला दान म्हणून दिवा लावायची प्रथा सुरू झाली. यालाच यमदीपदान म्हणतात. प्रधानेश आनंदाने टाळ्या वाजवत म्हणाला, म्हणजे धन्वंतरी बाप्पा आपल्याला आरोग्य देतात आणि दिवे यमराजाला दूर ठेवतात, बरोबर? जगदीशने प्रधानेशला जवळ घेतले. अगदी बरोबर बाळा. धन म्हणजे फक्त पैसे नाही, तर आरोग्य आणि संरक्षण हे सर्वात मोठे धन आहे. चला तर मग, आपण दोघांनी मिळून दाराबाहेरचा आरोग्याचे धन आणि संरक्षणाचे धन असलेला दिवा लावूया.